द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज किती असतं 1/2 ऑफ द मेजर ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. त्याच्या पुढचा जो काही इंटरसेप्टेड आर्क आहे त्याच्या मेजरच्या 1/2 आहे. हे आपल्याला काय झालंय तर आपल्याला प्रूफ करायचं आहे काय तर या आर्कच्या 1/2 काय आहे तो अँगल आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सगळ्यात आधी गिवन काय आहे ओ सेंटर असलेलं एक सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये BAC हा काय आहे इन्स्क्राइब्ड अँगल आहे. गिवन लिहून घ्या इन अ सर्कल विथ सेंटर O angle BAC is inscribed in arc BAC. Arc BDC is intercepted by the angle. आता BDC ही एक आर्क सांगितले ही काय केले इंटरसेप्टेड बाय द अँगल BAC. BAC ने काय केले या BDC या आर्कला काय केलेलं आहे इंटरसेप्ट केलेलं आहे. आता प्रूफ काय करायचं आहे अँगल BAC इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क BDC. ही जी काय BDC आहे त्याच्या 1/2 आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग हे प्रूफ करताना आपण काहीतरी कन्स्ट्रक्शन करणार आहे. कन्स्ट्रक्शन काय केलंय तर A पासून O ही लाईन आहे ती पुढे ड्रॉ केलेली आहे आणि ही काय केली एक्सटेंड केलेली आहे विच कट्स द सर्कल ऍट E. त्याच्यानंतर O पासून C हे काय केले O पासून C हे जॉईन केलेलं आहे. आता OC आणि OA हे दोन काय आहेत OC आणि OA रेडियस ऑफ द सर्कल. त्यामुळे ह्या दोन व्हॅल्यूज कशा असणार आहेत इक्वल असणार आहेत. आता आपल्याला एक ट्रायंगल भेटतं AOC. या ट्रायंगल मधल्या दोन साइड जर इक्वल असतील तर त्याला त्या ट्रायंगलला नाव काय आहे आयसोसेलेस ट्रायंगल. बरोबर दोन साइड इक्वल असतील तर त्याला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणायचं. आणि या ट्रायंगल मध्ये दोन अँगल कसे असतात इक्वल असणार आहेत. म्हणजे ज्या साइड्स इक्वल आहेत त्याच्या समोरचे अँगल सुद्धा काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. म्हणून त्या दोन अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे x. ठीक आहे. तर आता आधी कन्स्ट्रक्शन लिहून घेऊ त्याच्यानंतर मग ते पुढचा पार्ट लिहू. कन्स्ट्रक्शन काय केलंय ड्रॉ रे AO और AO रे ड्रॉ करायची आहे. इट इंटरसेक्ट द सर्कल ऍट E. ड्रॉ रेडियस OC. आता हा जो अँगल आहे त्याला x कन्सिडर केले. हा अँगल सुद्धा x येणार आहे कारण ह्या दोन साइड इक्वल आल्यामुळे याच्यात समोरचे अँगल कसे असणार आहेत इक्वल आहेत. प्रूफ मध्ये काय करायचं नेमकं BAC हा जो काय अँगल आहे तो या BDC ही जी काय आर्क आहे त्याच्या 1/2 आहे हे दाखवायचं आहे. मग हे प्रूफ करताना काय केलं आपण काहीतरी कन्स्ट्रक्शन केले त्या कन्स्ट्रक्शनचा यूज करायचा. जर आपण हा जो काही EC आर्क आहे हा EC आर्क हा 1/2 ऑफ हे दाखवला म्हणजे EC आर्कच्या 1/2 जर x दाखवला तर आपण सिमिलरली हे पण कसं दाखवू शकतो त्याच्या इक्वल दाखवू शकतो त्याच्या समोरचा जो काय आर्क आहे त्याच्या. बरोबर पहिल्यांदा आपण हा पार्ट काय करू प्रूव्ह करू त्याच्यानंतर पुढचा हा पार्ट प्रूव्ह करायला येतो. तर हा प्रूफ करताना पहिल्यांदा काय म्हटलं हे दोन अँगल कसे आहेत हे दोन्ही अँगल x आहेत. हा अँगल काय येणार आहे हा अँगल कसला अँगल असतो एक्सटेरियर अँगल आहे. हा ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल कुठला येणार तर EOC हा एक्सटेरियर अँगल येणार. मग या एक्सटेरियर अँगलची व्हॅल्यू किती येते एक्सटेरियर अँगलची व्हॅल्यू किती येणार ह्या O पासून इथून हे कम्प्लीट अँगल किती होतोय 180 चा होतोय. बरोबर हा अँगल टोटल 180 चा आहे. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन किती असते 180. आपल्याला फक्त हा अँगल काढायचा असेल ट्रायंगल मधला तर 180 मायनस x प्लस x म्हणजेच काय 180 मायनस 2x करावं लागेल 180 मायनस 2x करावं लागेल. मग हे काय येईल 180 मायनस 2x आणि हे काय येईल हे 2x येणार ना हे काय येणार 2x येणार. त्यामुळे इथे सुद्धा काय असणार आहे हा अँगल किती येणार आहे 2x कारण तो एक्सटेरियर अँगल आहे. म्हणून ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगलची व्हॅल्यू कशी असते तर हा जो काही ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचे बाकीचे दोन अँगल असतात त्या दोन अँगलची ऍडिशन इज इक्वल टू एक्सटेरियर अँगल असतो. ठीक आहे त्यावरून ती व्हॅल्यू निघते. मग आता ही 2x काढली बरोबर. आता EOC हा अँगल किती झाला 2x. त्याच्या समोरचा अँगल काय असणार आहे म्हणजे समोरचे आर्क काय आहे EC आहे काही ही समोरची आर्क आणि हा अँगल याला सेंट्रल अँगल म्हणतात. आपण आधी बघितलं सेंट्रल अँगल म्हणजे काय ही EC चे मेजर ऑफ आर्क EC इज इक्वल्स टू जो काही सेंट्रल अँगल असेल तो. मग सेंट्रल अँगल किती आलाय 2x आलाय तर ह्याची व्हॅल्यू पण काय येणार 2x येणार.
याची व्हॅल्यू सुद्धा 2x येणार. याची व्हॅल्यू जर 2x आली तर याची व्हॅल्यू किती आहे, x म्हणजेच 1/2 आहे. कशाच्या, याच्या ह्या व्हॅल्यूच्या 1/2 आहे. सिमिलरली आपण काय करू शकतो, इकडून इकडे काय करायचं, कन्स्ट्रक्शन वाढवून ही व्हॅल्यू जी आहे ही पण 2x येणार, ही पण 2x येणार आणि इथे x असणार आहे. मग हे 2x आणि हे x म्हणजेच काय, हे पण याच्या डबल आहे. ही जी व्हॅल्यू आहे ही याच्या डबल आहे. मग आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, बीएसी हा टोटल अँगल प्रूफ करायचा आहे. मग हे प्रूफ करताना ह्याची ऍडिशन आणि ह्याची ऍडिशन इज इक्वल टू 1/2 ऑफ, म्हणजे ह्या दोन्हींची ऍडिशन इज इक्वल टू 1/2 ऑफ दिस, असं दाखवू शकतो. ठीक आहे, ते कसं दाखवायचं ते बघूया. प्रूफ मध्ये पहिल्यांदा काय करणार, पहिल्यांदा ट्रायंगल आपल्याला काय दाखवायचं आहे, आयसोसेलेस ट्रायंगल दाखवायचं आहे. इन ट्रायंगल एओसी, एओसी या ट्रायंगल मध्ये काय झालं, एओसी या ट्रायंगल मध्ये OA इज इक्वल टू OC. रिझन काय, रेडियाई ऑफ सेम सर्कल. OA आणि OC काय आहे, ह्या दोन्ही इक्वल आहेत. जर त्या दोन इक्वल असतील तर आपण काय म्हणणार, ट्रायंगल OAC इज, याच्या समोरचे अँगल कुठले आहेत, OAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल OCA. याला रिझन काय दिलाय, रिझन काय दिलाय, थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. आता हा थेरम काय सांगतो, थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल, की जर दोन साइड ट्रायंगलच्या इक्वल असतील तर त्याला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणायचं. आणि त्या दोन साइडच्या समोरचे जे अँगल आहेत ते कसे असतात, इक्वल असतात. त्यामुळे हे दोन अँगल कसे आले, कॉन्ग्रुएंट आले. ठीक आहे, आता याच्यानंतर काय सांगितलंय, OAC त्याची व्हॅल्यू किती दिली, अँगल OAC OCA इज इक्वल टू डिग्री दिलाय का फक्त x दिलाय. याला स्टेटमेंट काय दिलंय, फर्स्ट. नंतर काय सांगितलंय, नाव अँगल इज इक्वल टू OCA का OAC प्लस अँगल OCA. EOC आहे ना, त्याला रिझन काय सांगितलंय, एक्सटिरियर अँगल थेरम ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे, मग याची व्हॅल्यू किती आली, x प्लस x विच इज इक्वल टू 2x. याला स्टेटमेंट किती दिले, आता डिग्री घेतले का, स्टेटमेंट 2 आहे काय, पुढे काय दिले, बट अँगल EC इज अ सेंट्रल अँगल. तो कसा आहे, सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल असेल तर त्याच्या पुढचे आर्क काय असणार आहे, आर्क EC कशा बरोबर इक्वल असणार आहे, सेंट्रल अँगल बरोबर. पुढे काय दिले, मेजर ऑफ आर्क दिले ना, मेजर ऑफ आर्क EC इज इक्वल टू डायरेक्ट 2x दिले. रिझन काय, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आहे ना आर्क, सेकंड स्टेटमेंट याला. ठीक आहे, नंतर 1 कुठे आहे, 1 इथे x आहे आणि इकडे हा 2x आहे. तर आपण काय सांगू शकतो, अँगल हा AC 1/2 ऑफ, याला इक्वेशन नंबर 3 दिले. त्याच्यानंतर सिमिलरली काय सांगितलंय, जॉईंट सेगमेंट, जॉईंट ड्रॉइंग. ओबी जर सेगमेंट ड्रॉ केले तर अँगल EAD 1/2 EAB 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क. मध्ये काय नसेल तर इंटू असतच. ठीक आहे, 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क, याला इक्वेशन नंबर 4. अँगल EA प्लस अँगल, याला रिझन काय आहे, 3 and 4. ठीक आहे, देअरफॉर आता EAC कुठे आहे, EAC इथे आहे आणि EAB या दोन्हींची ऍडिशन केली तर BAC अँगल होतोय ना, मोठा अँगल. BAC किती आला, 1/2 कॉमन घेतला, मेजरमेंट ऑफ आर्क CE किंवा EC प्लस आर्क BE. आता आर्क EC कुठे आहे, EC इथे आहे आणि EB कुठे आहे, इथे आहे. या दोन्हींची ऍडिशन काय येणार आहे, BC. Therefore, angle BAC is equals to 1/2 of BEC is equals to BD. याला स्टेटमेंट काय दिलंय, फिफ्थ स्टेटमेंट. याच्यानंतर काय दिलंय, हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. स्टेटमेंट 5 जे आहे तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. काय प्रूफ करायचंय, BAC अँगल काय दाखवायचंय आपल्याला, याच्या हाफ दाखवायचा आहे, या आर्कच्या हाफ दाखवायचा आहे. तर आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन केल्यामुळे एक ट्रायंगल दाखवलाय, तो आयसोसेलेस ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये x आणि x हे दोन अँगल दिलेत. ही साइड आणि ही साइड काय आहेत, इक्वल आहेत. त्याच्या समोरचे अँगल इक्वल, समोरचे अँगल इक्वल दाखवल्यानंतर हे काय आहे, एक्सटिरियर अँगल आहे. एक्सटिरियर अँगल इज इक्वल्स टू द ऍडिशन ऑफ द अदर टू अँगल्स. हे ऍडिशन करून इथे दाखवलं 2x EOC अँगल. बट EOC इज द सेंट्रल अँगल. हा जो आहे तो काय आहे, सेंट्रल अँगल आहे. म्हणजे ह्याची जेवढी व्हॅल्यू असेल तेवढीच कशी असणार आहे, व्हॅल्यू मेजर ऑफ आर्क EC ची असणार आहे. ती तिथे पुट केली. याला इक्वेशन नंबर 2 पुट केलेला आहे. From 1 and 2 we can write angle OAC is equals to angle EAC. OAC आणि EAC हे दोन्ही अँगल सेम आहेत, फक्त एकामध्ये O कन्सिडर केला तर दुसऱ्यात E कन्सिडर केलाय.
या दोन्हींचे व्हॅल्यू काय आहे, 1/2 ऑफ द मेजर ऑफ द आर्क ईसी येते. ठीक आहे. सिमिलरली ड्रॉइंग सेगमेंट ओबी, जर आपण ओ पासून बी पर्यंत काय ड्रॉ केला, एक रेडियस ड्रॉ केली, तर सिमिलरली या ट्रायंगल साठी सुद्धा आपण सेम प्रूव्ह करू शकतो. मग अँगल ईएबी, कुठे अँगल ईएबी, ईएबी इज इक्वल्स टू 1/2 ऑफ द मेजर ऑफ आर्क बी, याला स्टेटमेंट नंबर 4 लिहिलेला आहे. मग आपण फ्रॉम थर्ड आणि फोर्थ वरून आपण काय करू शकतो, ईएसी अँगल आणि ईएबी अँगल, ते वरचे जे दोन अँगल आहेत त्याचे ऍडिशन केले तर 1/2 ऑफ द मेजर ऑफ द आर्क ईसी प्लस 1/2 ऑफ द मेजर ऑफ द आर्क. 1/2 कॉमन आहे तर दोन्ही मधला कॉमन घेऊन काय केलं, बाकीच्यांची ऍडिशन केली आणि ईएसी आणि ईएबी या दोन्ही अँगलची ऍडिशन काय होतं, तर अँगल बीएसी येतोय, मोठा अँगल. बीएसी इज इक्वल्स टू 1/2 ऑफ द मेजर ऑफ द आर्क बीईसी. म्हणजे काय बीईसी ही जी आर्क आहे त्यालाच आपण बीडीसी सुद्धा म्हणू शकतो आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. फायनली ते रिप्लेस करून आपण व्हॅल्यूज पुट केलेले. आता हा जो थेरम आहे तो आपण इंटरसेप्टेड आर्क साठी थेरम यूज करतोय. इंटरसेप्टेड आर्क्स आपण कशा दाखवलेत, 2 किंवा 3 मेथडने दाखवले. एकामध्ये काय होता, जो सेंटर आहे तो सेंटर काय आहे, इंटरसेप्टेड अँगलच्या मध्ये आहे. ठीक आहे, जे आपण प्रूव्ह केलेलं आहे. इंटरसेप्टेड अँगलच्या मध्ये काय आहे, तर तो सेंटर आहे. दुसरी कंडिशन आहे की तो इंटरसेप्टेड अँगलच्या बाहेर आहे. द सेंटर ऑफ द सर्कल लाईज ऑन वन ऑफ द आर्म्स ऑफ द अँगल. जर अँगलच्या आर्म वरती काय होत असेल, सेंटर लाय होत असेल तर. दुसरी आहे इन द इंटिरियर ऑफ द अँगल, अँगलच्या इंटिरियर पार्ट मध्ये जर सेंटर लाय होत असेल तर. आणि तिसरी कंडिशन आहे इन द एक्सटिरियर ऑफ द अँगल, जर सर्कलचा सेंटर जो आहे तो त्या सर्कलच्या अँगलच्या एक्सटिरियर पार्ट मध्ये जर लाय होत असेल तर आपण ते कसं प्रूव्ह करायचं. तर पहिले दोन प्रूफ तर आपण झालेले आहेत. एक तर त्याच्यामध्ये असणार आहे, सर्कलच्या अँगलच्या मध्ये सेंटर आहे किंवा तो लाईन वरती घेतला तर. तिसरी कंडिशन आहे की जर तो बाहेर असेल तर. हा सेंटर आहे, सेंटरला ओ नाव दिलेलं आहे आणि हा अँगल BAC. मी काय म्हणलं, जर सेंटर ह्या इन्स्क्राइब्ड अँगलच्या मध्ये असेल, सेंटर जर इन्स्क्राइब्ड अँगलच्या मध्ये असेल तर आपण प्रूफ केलं आता. ठीक आहे. सेंटर हा एखाद्या लाईन वरती असेल तरी सुद्धा प्रूफ सेमच येणार आहे. ठीक आहे, कारण का ते हाफ सर्कल होणार. आता काय आहे, तिसरी कंडिशन काय आहे की जर सर्कलचा सेंटर जो आहे तो आउटसाइड ऑफ द किंवा एक्सटिरियर ऑफ द अँगल असेल तर आपण हे प्रूफ करता येऊ शकतं का. आता इथे आपल्याला BAC हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. अँगल BAC हा काढत असताना आपण BAE अँगल BAE म्हणजे मोठा अँगल, त्यातनं जर मी मायनस CAE केला तर मी काय केलं, मला अँगल BAC काढायचा आहे. ठीक आहे. तर तो काय करणार, BAC काढताना BAE हा मोठा जो अँगल आहे त्यामधून मी हा CAE हा अँगल मायनस केला तर मला काय भेटणार आहे, BAC अँगल भेटेल. मग आता हा BAE हा अँगल कसा काढतात, BAE. आता आपण थेरम लिहिला, कुठला थेरम लिहिला, इंटरसेप्टेड अँगल थेरम. त्या थेरम मध्ये आपण पहिल्यांदा काय प्रूफ केलं, इथे सर्कल कसा होता मला सांगा. हा पॉइंट काय आहे, BAC. ठीक आहे. ही लाईन आपण सर्कलच्या सेंटर मधून जाणारी काढली होती. इथून काय केलं होतं, हे जोडलं होतं, बरोबर. आणि आपण काय म्हटलं होतं, इथे हा पॉइंट कुठला घेतला होता, E. ठीक आहे. आता इथे काय सांगितलंय, BAE म्हणजे हा सेंटर मधून जातोय पॉइंट. ही जी आर्म आहे ती सेंटर मधून जाते का, जाते. ही आर्म सेंटर मधून जाते का, ही पण आर्म, ही आर्म कशामधून जाते, सेंटर मधून जाते का, ही पण जाते. मग आता EAC अँगल EAC बद्दल काय लिहिले आपण, 1/2 ऑफ द मेजर ऑफ आर्क EC च्या हाफ आहे ते. सिमिलरली या ट्रायंगल मध्ये आपण BAE साठी काय लिहू शकतो, 1/2 ऑफ द मेजर ऑफ आर्क BE च्या हाफ लिहू शकतो, 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क B मायनस CAE साठी काय लिहू शकतो, 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क CE लिहू शकतो. कळतंय का. जो थेरम आपण मगाशी प्रूव्ह केला त्याच थेरम मधून आपण ह्या दोन व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. मग आता इथे 1/2 दोन्ही मध्ये कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये मी मेजर ऑफ आर्क BE मायनस मेजर ऑफ आर्क CE. ठीक आहे. ह्या BE मधून मी CE मायनस केली तर मला BC मिळणार का, विच इज इक्वल्स टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क BC. म्हणजे अँगल BAC इज इक्वल्स, कधी पण सर्कल मध्ये एखादा इंटरसेप्टेड काय असेल, अँगल असेल. इंटरसेप्टेड अँगल म्हणजे कळतोय आपल्याला की सर्कल वरती तिन्ही पॉइंट आहेत. ठीक आहे. आणि याच्या इंटरसेप्टेड आर्क जे आहे त्या आर्कच्या हाफ काय असणार आहे,
हा अँगल असतो हे नेहमी प्रूव्ह होतं. तिन्ही पण स्टेटमेंट, तिन्ही पण कंडिशनला प्रूव्ह होते. पहिली कंडिशन काय, जर सर्कलचा सेंटर हा याच्यामध्ये असेल, कशामध्ये असेल, ह्या इंटरसेप्टेड अँगलच्या मध्ये असेल तर. दुसरी कंडिशन काय सांगितली, जर सर्कलचा सेंटर जर त्या एका आर्म वरती म्हणजे अँगलच्या आर्म वरती, अँगल कुठला घेतलाय, हा अँगल, या अँगलच्या आर्म वरती काय आहे, सेंटर आहे, तरी सुद्धा आपण हे 1/2 ह्या आर्कच्या 1/2 हा अँगल आहे प्रूव्ह केलं. ठीक आहे, या दोन्हीसाठी प्रूव्ह झालं होतं, फक्त तिसऱ्यासाठी प्रूव्ह करायचं राहिलं होतं, म्हणून इथे काय लिहिलं आपण, तिसऱ्यासाठीचं प्रूफ आहे. त्याच्यासाठी सुद्धा सेम येतो प्रूफ. लक्षात आलं, हे पण लिहून आणायचं, हे पण लिहून आणायचं, तो त्याचाच पार्ट आहे, त्या थेरमचाच पार्ट आहे. हे समजलंय का. तीन कंडिशन कोणत्या आहेत बघा. पहिल्यांदा आपण काय सांगितलं, हा BAC हा काय आहे, कसला अँगल आहे, इंटरसेप्टेड अँगल आहे. त्या इंटरसेप्टेड अँगलच्या मध्ये काय आहे, सेंटर आहे, ही पहिली कंडिशन. जर सेंटर मध्ये असेल तर, मी जर अँगल EAC कन्सिडर केला, अँगल EAC कन्सिडर केला, तर हा जो सेंटर आहे तो कशावरती येतोय, ह्या AE ही काय आहे, त्या अँगलची आर्म आहे, त्या आर्म वरती काय आला, सेंटर आला. मग हा सेंटर इथे आला तरी सुद्धा आपल्याला काय प्रूफ झाले, तर हा अँगल जो असतो इंटरसेप्टेड अँगल इथला x होता, तो कसा आहे, हे 2x च्या निम्मा आहे, हे आपण प्रूफ केलं किंवा प्रूफ मध्ये आलेच ते. म्हणजे ह्या दोन कंडिशन काय झालेत, प्रूफ झालेले. तिसरी कंडिशन काय आहे, ही C काय आहे, इकडे आली, म्हणजे हा सेंटर काय झाला, त्या इंटरसेप्टेड अँगलच्या बाहेर पडला, BAC असा घेतला, तर हा सेंटर काय केलाय, सेंटर बाहेर गेला, तर प्रूफ काय मिळाला आपल्याला, तरी सुद्धा सेम प्रूफ मिळाला. आता इथे डायग्राम काढताना अशीच काढली पाहिजे असं नाहीये. डायग्राम का अशी काढून काय केलेलं आहे, एक्स्ट्रा कन्फ्युजन वाढवलेलं आहे. यू कॅन ड्रॉ द डायग्राम, तुम्ही डायग्राम वेगळ्या पद्धतीने काढू शकता. सेम डायग्राम काढता येते आपल्याला. सेंटर O, सेंटरच्या बाहेर इथे काय आहे, नाव BAC, आणि या A मधून जाणारे इथे E पॉइंट. आता कळालं थेरम काय सांगतोय, ह्याच्या मध्ये नाही येतो, बरोबर, ह्या इंटरसेप्टेड अँगलच्या मध्ये नाहीये, बाहेर आहे म्हणून. ठीक आहे, ह्या तीन कंडिशन आहेत, लक्षात राहतील. त्याच्या खाली एक स्टेटमेंट दिलेला आहे. स्टेटमेंट काय आहे, द मेजर ऑफ एन अँगल, काय आहे, मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क ऍट अ पॉइंट ऑन द सर्कल इज हाफ द मेजर ऑफ द अँगल सबटेंडेड बाय द आर्क ऍट द सेंटर. म्हणजे सेंटरला जो काय अँगल असणार आहे, सेंट्रल अँगल, त्याच्या हाफ कुठला अँगल आहे, इंटरसेप्टेड अँगल असणार आहे. सेंट्रलला जो अँगल असणार आहे त्याच्या हाफ काय असणार आहे, इंटरसेप्टेड अँगल असणार आहे. आपण हा BAC हा काय दाखवला होता प्रूफ मध्ये, अँगल दाखवला होता. ठीक आहे, आता हा सेंटर आहे, तर हा सेंटर मी इथून जॉईन केला, तर ह्या दोन रेडियस झाल्या, आणि आर्क BC ही काय आहे, आर्क BC जी आहे त्याचा मेजर ऑफ आर्क BC इज इक्वल टू अँगल BOC, म्हणजे अँगल BOC असणार आहे. हा जो BOC आहे तो काय आहे, सेंट्रल अँगल आहे ना, सेंट्रल अँगलची कन्सेप्ट आधी झालेली आहे आपल्याला, सेंटर पासून काढलेले अँगल. मग ही जी काय अँगल आहे तो BOC अँगल आपण हे इक्वल आहेत, याचा अर्थ हा 2x असेल, हा BC 2x असेल, तर हा किती असतो, x असतो म्हटलंय. मग हे जे आर्कची व्हॅल्यू जर BC इज इक्वल टू 2x असेल, तर 2x इज इक्वल टू अँगल BOC असणार आहे, म्हणजे सेंट्रल अँगल. मग तिथे स्टेटमेंट काय दिलंय, तर ज्यावेळेस अशा पद्धतीने काहीतरी डायग्राम निघते, त्यावेळेस जो काही सेंट्रल अँगल असतो, सेंट्रल अँगल जो असतो त्याच्या 1/2 टाइम्स काय असणार आहे, इंटरसेप्टेड. आधी सांगितलं काय, इंटरसेप्टेड अँगल कसा आहे, 1/2 ऑफ द मेजर ऑफ आर्क सांगितलं. तेच आर्क रिप्लेस करून काय सांगितले, करोलरीज काय आहेत बघा. पहिली करोलरी काय आहे, अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे दोन आर्क सेम आहेत आणि त्याच्यामध्ये दोन अँगल असतील. एकच आर्क आहे त्याला दोन अँगल आहेत, इन्स्क्राइब्ड अँगल दोन आहेत, तर ते दोन अँगल कसे असणार, इक्वल असणार का नाही, इक्वल असणार ना. या B आणि C मधून जाणारे आपण काय काढला, एक अँगल काढला. सेम B आणि C मधून जाणार मी दुसरा अँगल काढला. करोलरी पहिली काय सांगते, की हा जो अँगल आहे A आणि हा अँगल D, हे दोन्ही अँगल कसे आहेत, इक्वल आहेत. काय इक्वल आहेत, हे कसं प्रूफ करणार, आपण या BC बद्दल काय लिहू शकतो, किंवा इंटरसेप्टेड अँगल थेरम नुसार आपण काय लिहू शकतो, अँगल BAC इज इक्वल टू 1/2 ऑफ द मेजर ऑफ आर्क BC. सेंट्रल अँगल सेंटर मधून येतो, आपण इंटरसेप्टेड अँगलचं काढलंय. BAC काय येणार आहे, 1/2 ऑफ द मेजर ऑफ आर्क
बीसी, या बीसी पेक्षा 1/2 असणार आहे. सिमिलरली अँगल बीडीसी काय येणार, 1/2 ऑफ द मेजर ऑफ आर्क अगेन बीसी. मग राईट हँड साइड इक्वल असेल तर लेफ्ट हँड साइड म्हणजे बीएसी इज इक्वल टू अँगल बी डी सी. हे दोन्ही प्रूफ करता येतात. समजलं का? या दोन्हींना कॉमन आर्क आहे म्हणून ते दोन अँगल कसे आले, इक्वल आले. त्याच्यानंतर सेकंड करोलरी बघा काय आहे. सेकंड करोलरी काय आहे, अँगल्स इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. अँगल्स इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल आर. आता मला सांगा याचा प्रूफ कसा लिहिणार, याचा प्रूफ कसा लिहिणार. बीएसी आपल्याला 90 डिग्री दाखवायचा आहे. करोलरी सेकंड काय आहे, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल काय आला, बीएसी आला. तो राईट अँगल म्हणजे 90 डिग्री दाखवायचा आहे. कसा दाखवणार 90 डिग्री, आपल्याला हे माहित आहे. अँगल बीएसी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, 1/2 ऑफ मेजर ऑफ आर्क काय आहे, बीसी. ठीक आहे, आर्क बीसीच्या काय आहे, हाफ आहे. तो आर्क बीसी ची व्हॅल्यू काय असणार आहे, बीसी काय आहे, हाफ सर्कल आहे. मग हाफ सर्कलची व्हॅल्यू किती असते, 180 असते. म्हणून 1/2 ऑफ 180 डिग्री. मग 180 च्या हाफ किती आलं, 90 डिग्री आलं. सो अँगल बीएसी इज इक्वल टू किती आला, 90 डिग्री. मग याच्यासाठी काय काय करणार, प्रूफ लिहिताना पहिल्यांदा गिव्हन लिहायचं, टू प्रूव्ह लिहायचं, त्याच्यानंतर प्रूफ, हे सगळं लिहायचं आहे. करोलरी म्हणजे फक्त करोलरी आणि ते स्टेटमेंट लिहून आणायचं नाही, त्याचा प्रूफ पण लिहायचा आहे. प्रूफ मला दाखवणार उद्या, हे तुम्हाला पाहिजे असेल तर हे लिहून घ्या, हे प्रूफ मध्ये येणार आहे. पण स्टेटमेंट गिव्हन मध्ये काय लिहायचं, गिव्हन काय आहे, हे डायग्राम दिले ना, त्या डायग्राम मध्ये काय काय मला सांग. हा, सर्कलचा सेंटर ओ आहे आणि त्याच्यामध्ये अँगल कुठला आहे, अँगल बीएसी इज इन्स्क्राइब्ड अँगल इन अ सेमी सर्कल. ठीक आहे, हे तर स्टेटमेंट गिव्हन मध्ये आलं. प्रूफ काय करायचं आहे, प्रूफ जे आहे ते हे अँगल बीएसी इज इक्वल टू 90 डिग्री किंवा राईट अँगल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय प्रूफ, प्रूफ मध्ये हेच येणार आहे. प्रूफ मध्ये फक्त व्यवस्थित इन्फॉर्मेशन टाकायची आहे, समजेल.